ताळमेळ नाही आहे. म्हणजे विरोधांकडे आपण बघितलं की कशाचा कसा ताळमेळ अजिबात नाही आहे. खात्री होती की इथे एकतर्फे बीजेपी सीट लढेल असं एकंदर वातावरण इथे होतं. पण नेहमीप्रमाणे काही धृतराष्ट्र आहेत आपले जन्म आलेले आहेत, ते नेहमी महायुतीमध्ये काहीतरी मिठाटक्का टाकतात आणि मग एका राष्ट्रवादीच्या बलाढ्य नेत्याने सुपारी दिली एकाला की काही झालं तरी महायुती तुटली पाहिजे, या अनुषंगाने तुला काहीतरी करावं लागेल. आणि त्रिवार सत्य आहे की या सगळ्या आता रायगडचं जे वातावरण बिघडलं, कारण कोण कोणाबरोबर चाललंय हे खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे आघाडी युती हा धर्म कोणीच पाळला नाही आहे. म्हणजे आघाडीतले पण काही घटक नेते पक्ष आहेत ते युतीमध्ये आहेत, युतीतले काही तिकडे आहेत. मग आम्ही देखील गेर बदलला. आम्ही पण बोलून त्यांना कुठेतरी त्याला चेकमेट द्यायला पाहिजे. मग आम्ही काही काँग्रेस बरोबर गेलो, कारण यांना हरवले पाहिजे निश्चित आहे. आणि मग रोह्यापासून सुरुवात केली. रोह्याला मी अनेक भाष्य केली. हे त्रिवार सत्य आहे. परवा आपण बघितलं की पुण्यामध्ये पार्थ पवारचा घोटाळा निघाला. या घोटाळा मागचा सूत्रधार कोण आहे तर त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. हे त्रिवार सत्य आहे. आणि महाराष्ट्राने स्वीकारलं, तपासून बघितलं, विजिलन्स लागलं. बाबा महेंद्रजी एवढा आरोप करतायत, तो कसं सत्य आहे का? त्रिवार सत्य आहे, काही लपवण्यासारखं नाही आहे. कारण त्यांचं झाकून ठेवण्यासाठी दुसऱ्याचं उघडं करणं हे त्यांची कायमची नीती आहे. आणि मग राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ते केलं. आता ते अंगलट आलंय म्हणून मी दुसरा आरोप केला. ती सॉरी निघाली ना दिल्लीला आणि भारतीय जनता पार्टीच्या याच्यामध्ये बसायला चालले. तुम्हाला दिसेल की त्यांचे सुपुत्र येत्या 2 महिन्यामध्ये विधान परिषदेवरती जाताना कुठल्या पक्षाच्या आधारे जातात तेव्हा चित्र स्पष्ट होईल. कारण ह्या माणसाचा पूर्व इतिहास अतिशय वाईट आहे. कधीही त्यांनी कार्यकर्ता नेता जगवलंच नाही आहे. आपलं कुटुंब, आपल्या कुटुंबात मंत्री नाही ते झगडे करणार, पालकमंत्री पाहिजे झगडे करणार. आता ह्या सगळ्या गोष्टीला आळा बसवलं पाहिजे म्हणून आम्ही सगळे एकत्र आलोय. बरेचशाच्या रूपाने आपण पालकमंत्री पण मिळालंच पाहिजे होतं, पण त्यांचा बाळहट्ट आहे की आपल्या मुलीसाठी ते मिळालं पाहिजे. पण आम्ही ते रोखून धरलं, हा त्यांचा अपमान आहे. आणि मग सॉरी चिडली. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी काय माहिती आहे याच्यामध्ये कशी घडामोड चुकीची होईल या अनुषंगाने त्यांचा प्रयत्न आहे. त्यातला एक प्रकार हा पेनमधला निश्चित आहे. खरं पेनला कोणाची गरज नव्हती, पण त्यांच्या नेत्यांना कशा पद्धतीने गुन्हा केलं, कसं फसवलं, कसं चीट केलंय हे आपण सगळं बघितलं. आणि मग दुसरे महाभाग तयार झाले, त्यालाही आश्वस्त केलं की तुम्ही माझ्यावर आलात तर उद्या येणाऱ्या जिल्हा परिषद बाबतीमध्ये आम्ही विचार करू. या सगळ्या गोष्टी लक्षात घेताना मी पण जिल्हा परिषद सदस्य राहिलोय, पक्षपत्र राहिले. मला जिल्हा परिषद प्रशासन चांगलं माहित आहे, तेव्हा तिथल्या घडामोडीमध्ये मी भाष्य आहे. तर ही निवडणूक नगरपालिकेची त्या सगळ्यांना अक्कल शिकून जाणार आहे. कारण येणाऱ्या जिल्हा परिषद किंवा पुढची विधानसभा असेल, पेन तालुक्याला माझ्या अधिराज्य करण्याची ताकद आपण नक्की घेऊया.